हाय नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप मनापासून आभार मानते. काल काही आपला व्हिडिओ टाकता आला नाही कारण लाईट नव्हती आणि नेटवर्क पण नव्हतं, त्यामुळे काल तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवताच आला नाही. तर सकाळीच मी इथं सिद्धीला ना मस्त आपले बेसन पिठाचा जो पोळा आपण म्हणतो तर ते इथं करून घेत आहे. मस्त बेसन पिठामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं. थोड्या ओवा, चवीनुसार मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि तिला अशा पद्धतीने उतरवून सकाळी मी टिफिनला देऊन दिलेलं होतं आणि थोडंफार मी एक्स्ट्रा सगळ्यांना नाश्त्याला देता येईल त्या हिशोबाने थोडं एक्स्ट्राच करून ठेवलेलं होतं. आणि आज ना माझ्याकडे भावाची मुलगी आणि बहिणीचा मुलगा आलेला आहे. म्हणजे आम्ही गावी गेलेलो होतो मागच्या आठवड्यात. मी तुमच्यासोबत जो व्हिडिओ शेअर केलेला होता, माझ्या माहेरी लग्न होतं माझ्या काकांच्या मुलाचं, तर तिकडनं येताना मग बहिणीच्या मुलाला भाऊ सोबत घेऊन आलेला होता. तर तो इतके दिवस तिकडेच होता. पण आता आजच्या दिवशी मग मी रिटर्न गावाला जाणार होती, म्हणून मग तिकडनं आल्यानंतर म्हटलं इकडे येईल. तर आजच्या दिवशी दोघंही आलेले होते कारण त्याचं एकट्याचं मन लागणार नाही म्हणून दोघं बरोबरीचेच आहेत, त्यासाठी मग दोघांना घेऊन आलेली होती. आणि सोफा एका साईडला केलेला आहे मी, कारण का तर मग कूलर जर लावला त्याला बाहेरच्या साईडने आपली विंडोमधली हवा, बाहेरची हवा पाहिजे असते, त्यासाठी मग इकडे ठेवलेला आहे. इकडच्या साईडला ठेवला तर हवा व्यवस्थित येत नव्हती, लागत नव्हती. त्यामुळे म्हटलं चला असा जर ठेवला तर पूर्ण हॉलमध्ये आपल्याला व्यवस्थित अशी हवा जी आहे ती कूलरची येईलच. असं थोडंफार जे अरेंजमेंट होतं हॉलमधलं ते केलेलं आहे. इकडचं तिकडे सामान करणं, सोफा वगैरे जो वस्त्रवायचा होता तो मी इथं करून घेतलेला होता. आणि गावाहून येताना ना शेवाळ्या वगैरे आणलेल्या होत्या, तर त्या थोड्या म्हटलं ऊन दाखवून देऊयात, जेणेकरून आता पावसाळा लागायच्या आधी जर व्यवस्थित असं वाढवलेल्या असल्या घरून तर छान व्यवस्थित वाढवलेल्याच होत्या, तरीसुद्धा म्हटलं एक दिवस ठेव थोडं उन्हामध्ये, म्हणजे परत एकदाचं डब्यामध्ये भरल्या गेल्या की मग वाढवायचं काही काम नाही. किंवा इकडे तर पावसाळ्यात वातावरण कसं असतं तुम्हाला माहीतच आहे, दमट वातावरण असल्यामुळे लवकर कुठलीही वस्तू, पापड उडदाचे किंवा असं शेवाळ्या वगैरे उन्हाळी वाळवण आहे ना, ते खूप लवकर खराब होतं. आणि पाऊस इकडे कंटिन्यू जो आहे तो चालूच असतो, त्यामुळे म्हटलं चला 1-2 दिवस जरा उन्हामध्ये ठेवूयात आणि मग डब्यात भरून ठेवता येईल. पावसाळा लागायच्या आधीच थोडंफार काही वाढवणीचं जे काही काम आहे, कारण एकदाचा पाऊस झाला की काही बंद व्हायचं नाव आपल्याकडे घेत नाही. तर निवांत असंच रुटीन चालू होतं, कारण सुट्ट्या वगैरे असल्यामुळे जरा आरामातच चालू आहे सगळं काही. आणि रविवारचा दिवस असल्यामुळे केस वगैरे धुणं वगैरे त्यामुळे जरा उशीरच झालेला होता. त्यानंतर मग ही मंडळी आली आणि जेवणानंतर तर मग काही विचारूच नका. ज्या काही स्कूलच्या बॅगा वगैरे, इतका सारा कपड्यांचा पसारासुद्धा इतका जास्त आहे ना, कारण 2-4 दिवसासाठी जरी गावी गेलो ना तर तितकेच कपडे आणि तितकाच जास्त पसारा आहे ना तो होत असतो. तो सगळा आवरून घ्यायचा आहे. आणि हे 2 जे आहेत ना सारखे माझ्या मागे मागे मागे, इथून पुढे आता व्हिडिओमध्ये हे दिसतीलच, कारण सारखं त्यांचं चालूच असतं इकडे तिकडे फिरणं, येणं जाणं, आणि मागेच असतात. किचनमध्ये केलं की तिकडे, हॉलमध्ये आलं की इकडे. आणि त्या दोघांचं मन लागावं म्हणूनच दोघांना सोबत बोलवून घेतलेलं आहे, कारण एकटं राहिलं म्हणजे बोर होईल घरामध्ये. कारण वेदूला तरी आता सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे ठीक आहे, पण ती गावी होती आधी. काय करताय? खेळताय? कुठे कुठे रचलंय तुम्ही? कुठे कुठे रचलंय? जी वेदू आणि सिद्धीन त्यांची लहानपणाची भांडी होती ना,
ती ठेवलेली होती मी तशीच, तर ती त्या दोघांना काढून दिली खेळायला, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित खेळतील आणि मनही लागेल त्यांचं, किंवा टी व्ही मोबाईल वगैरे हे न बघता काहीतरी याच्यामध्ये गुंतलेले असले की मग बरं असतं मुलांचं. आणि थोडं निंबू पाणी करून देत होती, कारण त्याचं थोडं पोट वगैरे दुखत होतं. म्हटलं चल थोडंफार निंबू पाणी करून देते म्हणजे आराम पडेल पोटाला. आणि एका बॉटलमध्ये मी काय केलेलं आहे, आता गावावरून आम्ही खूप साऱ्या कैऱ्या आणलेल्या आहेत, मी आमराई तुम्हाला दाखवलीच, आणि निंबूसुद्धा आणलेले आहेत तितकेच. तर निंबूची ना, हे माझ्या जाऊबाईंनी मला सांगितलेलं आहे की असं जे लोणचं आहे ना निंबूचं ते बनव. तर एका बॉटलमध्ये मी खाली मीठ टाकलेलं आहे, छोटीच बॉटल घेतलेली आहे मी आपली शेजवान चटणीची जी असते ती. थोडंसं करून बघूयात म्हटलं कसं जमतं ते, इथून पुढे शेअर करेल तुमच्यासोबत की कसं होईल. तर जी साल आपली निंबूची निघते ना, लिंबू पिळून झाल्यानंतर पाण्यात न बुडवता ती तशीच ठेवायची. त्यातला रस काढून घेतल्यानंतर बॉटलमध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ती साल टाकून ठेवलेली आहे छोटे छोटे बारीक तुकडे करून. जोपर्यंत आता बॉटल पूर्ण भरेल तोपर्यंत तसंच ठेवेल. नंतर त्याच्यामध्ये लोणचं मसाला आणून टाकला की खूपच छान असं लोणचं तयार होतं. तर बघू आता कसं होईल ते पुढे, इथून पुढे तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करेलच. 2 दिवस झालेले होते गावावरून यायला मला, पण कपडे इतके जास्त होते, तर एक-एक दिवस करून मी थोडे-थोडे धुत होते. आणि जेंट्स लोकांचे कपडे कसे स्पेशल व्यवस्थित असे धुतले तरच टिकणार, तर त्यांच्या कॉलर वगैरे मशीनमध्ये तर अजिबात निघत नाही. तर 5-6 ड्रेस होते ते मी एकदाच आधी भिजत घालून दिलेले होते, आणि म्हटलं चांगले हाताने व्यवस्थित असे धुतले गेले तरच चांगले निघतील. तर ते आधी मी इथे सकाळीच त्यांना नाश्ता वगैरे दिला मुलांना सगळं, आणि मग ते कपडे धुवून घेतलेले होते. सध्या तरी गावाकडे सारखं येणं जाणं असं झालेलं राहिलं की रुटीन सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. कामांना तर मला इतका जास्त उशीर होत आहे ना, 2-3 कसे हे आरामात वाजून जात आहेत. कारण स्वयंपाक वगैरे हे येते, आणि एक्स्ट्राची हे कपडे वगैरे धुवायची म्हटली तर त्याच्यामध्ये खूप जास्त उशीर जो आहे ना तो मला सध्या होत आहे कामांसाठी. 1.5-2 तास याच्यामध्ये असेच जातात, आणि अजून बाकीच्या कपड्यांचा पसारा तर तसाच पडलेला आहे. बघू हळूहळू एक-एक दिवस साड्यांचा पसारा, एक दिवस मुलींचं, एक दिवस एक जे आहे ते आता आवरत राहील. आणि आज हे सगळं झालेलं आहे. यांचे कपडे वगैरे जे होते ते व्यवस्थित असे धुवून टाकून दिलेले. बाकीचे बेडरूमच्या बाल्कनीत, दोघं बाल्कन्या फुल होऊन जातात कपड्यांच्या, इतकी सारे कपडे निघत आहेत सध्या. आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी जी होती ती चालू होती. सकाळी मी आधी आहे ना गवार व्यवस्थित निवडून घेतलेली होती. ही मी गावाकडूनच आणलेली होती, मस्त अशी गावठी आपली, आणि कोवडी गवार होती. म्हटलं चला आता खारोडीच करूया, कारण ही दोघं पोरं अजिबात मिरची खात नाही. त्यांना फिक्की एकदम बिना मिरचीच्या तेल-मिठातल्याच भाज्या खातात, नाही तर मग थोडीफार एखादी टाकली की मग ती निवडून काढता येईल अशाच भाज्या खातात. आणि लाल तिखटच्या भाज्या तर त्या खायलाच नको म्हणतात. त्यांच्यासाठी सकाळीच ही बाकीची कामं आधी राहू दिली, आणि मग गवार मी व्यवस्थित अशी नीट करून घेतलेली होती. खारोडी गवार जर केली ना तर मुलं आवडीने खातात. गवार, भेंडी वगैरे तेल-मिठातली केलेली असली की मग ती छानही लागते, किंवा खातातही आवडीने मुलं. तर म्हटलं चला आज गवारच करूया यांच्यासाठी. तर तेलामध्ये जिरे, मोहरी आपली नॉर्मल फोडणी देऊन घेतली, आणि 2-3च हिरव्या मिरच्या मी अशा मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेल्या होत्या. तर कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की ताई हे लग्न भावेरला होतं का? तर हो, ते लग्न भावेरला होतं. म्हणजे आमच्या इकडच्या जर ताई असल्या, कोणी ओळखीचं वगैरे असलं तर मग कळतं लगेच की हे लग्न कुठे आहे, काय आहे, असं समजतंही. तर आणि छान मज्जाही केली आम्ही, आणि आमचं घर वगैरेही दाखवलं तुम्हाला. आमराई जी मी तुम्हाला दरवेळेस व्हिडिओमध्ये सांगत असते, आमच्या आंब्यांचं शेत आहे, तरी इतकं जास्त काही करता आलं नाही, कारण साडी वगैरे मी नेटचीच घालून गेलेली होती, आणि तिकडे काट्या वगैरे भरपूर होत्या. थोडं जरी लागलं म्हटलं तर साडी आपली खराब होईल, आणि पूर्णपणे फाटूनही जाईल, बारीक साडी असल्यामुळे. त्यामुळे मग जास्त काही मी आतमध्ये जेवढं बाहेर वगैरे होतो ना आम्ही तेवढंच तिथे शूटिंग करून घेतलं, आणि कामापुरतं थोड्याफार कैऱ्या घेऊन आलेलो होतो. कारण ओझंही खूप जास्त होऊन जातं गावावरून आणायचं म्हटलं म्हणजे, खूप सारं सामान जे आहे ते असतं. आणि ह्या मोठ्या कैऱ्या यांचं वजन इतकं जास्त, थोड्या जरी घेतल्या तरी बॅग एकदम फुल होते, म्हणजे गोणीच भरून जाते. त्यामुळे जेवढ्या लागणार होत्या तेवढ्या थोड्याच घेतल्या, जास्त काही घेतले नाही, कारण धरायलाही खूप बरंचसं सामान जे होतं ते आमच्याकडे होतं. येताना थोडेफार गहू वगैरे हे आम्हाला आणायचेच होते सोबत. तर आज कैऱ्यांची भाजी मस्त छान अशी बनव. रोज आमचं कैरीचं पन्हं, कैऱ्यांची भाजी वगैरे हे जे आहे ते चालूच आहे, आणि मुलांनाही आवडते, सगळ्यांनाच आवडते. कैऱ्यांची जी भाजी असते ती मस्त तेलामध्ये आपली जिऱ्याची फोडणी देऊन घेतली, आणि लाल तिखट, थोडी हळद घातली, आणि कट करून घेतलेल्या कैऱ्या घातलेल्या आहेत. छान मस्त व्यवस्थित अशा परतवून घेतल्या त्याच्यामध्ये, आणि मग
चिरलेला गूळ याच्यामध्ये घातलेला आहे. व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. थोडंफार नॉर्मल चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकून झाकण ठेवून 5-1 मिनटं ती भाजी शिजवून घ्यायची. 5 मिनिटातच मस्त छान अशी कैऱ्यांची भाजी आपली शिजून तयार होते आणि अशी रसरशीत असली ना तर अजून मस्त छानच लागते. तर गवारची भाजी एका साईडला तयार झालेली होती. ती एका साईडला काढून घेतली. खारोडी गवार म्हटली म्हणजे आमच्या इकडे जास्त करून तर खारोडी गवारची भाजी बनवली जाते. एकदम अशी तेल मिठातच ती छान अशी लागत असते. तीच कढई मी परत भाजी काढून घेतली आणि त्याच्यामध्येच थोडीशी म्हटलं चवळीचे दाणे होते. तर ती एक भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी नॉर्मल आपलं तेलामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर हळद, लाल तिखट असं टाकलेलं होतं. थोडं पाणी, थोडं शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मी चवळीच्या दाण्यांची थोडी पातळ भाजी अशी केलेली होती. कारण आम्ही सुक्या भाज्या जास्त करून नसतात. थोडी पातळ जी आहे ना भाजी एक तरी लागते दुपारच्या वेळेला. रात्री सुकी भाजी होऊन जाते पण सकाळी अशा पद्धतीने थोडीफार एक भाजी करावीच लागते. मस्त छान दुपारचं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग या दोघांना थोडं संध्याकाळी म्हटलं गार्डनमध्ये घेऊन जाऊया. आमच्या सोसायटीतलं गार्डन मी कधी तुमच्यासोबत शेअर वगैरे केलं नाही कारण मी जात नाही. ह्या दोघी मोठ्या झालेल्या आहेत आणि ते त्यांना जायचं असलं तर जातात. जेव्हा मुली लहान होत्या ना तेव्हा गार्डन वगैरे नव्हतं सोसायटीमध्ये आणि तसंच त्यांना घेऊन इकडे-तिकडे सोसायटीच्या खालीच फिरवून घ्यावं लागत होतं आणि आता गार्डन असून मुली ज्या आहेत त्या मोठ्या झालेल्या आहेत. पण असो, आमचा हळदी-कुंकूचा कार्यक्रमही या गार्डनमध्येच आम्ही केलेला होता. तो थोडाफार मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर अशी घरात म्हटलं दिवसभर बसून कंटाळा येतील आणि सोनूचं पण सारखं चालू होतं, मावशी गार्डनमध्ये घेऊन चल, गार्डनमध्ये घेऊन चल आणि संध्याकाळी मुलं थोडीफार खेळून वगैरे आली की मूड पण त्यांचा चेंज होऊन जातो. जास्त करून लहान मुलं असली ना मग त्यांना घेऊन जावं लागतं. तर म्हटलं चला तुम्हाला मस्त झोपाळा वगैरे जे काही आहे ते गार्डनमध्ये फिरवलं. मी व्हिडिओचा एंड करते. त्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात आपण उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.